मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपणा समोर प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथा संग्रहातील लागीर या कथेचा पहिला भाग आपणा समोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी माझा चॅनल अजून आपण सबस्क्राइब केला नसेल तर तो जरूर सबस्क्राइब करा आणि ऐकूया प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव कथा संग्रहातील कथा लागीर भाग पहिला. डोंगराच्या पायथ्यालगत असणारी कमळाबाईची जमिनी ही काही निघाली असल्याचा गावात बोबाटा झाला. त्यामुळे गावातल्या पैसेवाल्या कोळांनी कमळाबाईच्या घरचा रस्ता तोडवायला सुरुवात केली. रोज कुणी ना कुणी कमळाबाईच्या घरी जाऊन कमळाबाईला गळ घालायला लागले. कमळाबाईच्या मनात जमिनी इकायचा विचार काय पक्का झालेला नव्हता, पण गावातलं सावकार गडी नुसतं एकमेकाच्या नाकावर जमीन घ्यायला धावलं होतं. जो तो कमळाच्या हातावर पैशाचं बंडल द्यायचा आणि म्हणायचा, नुसता आकडा सांगा, मागशील तेवढं पैसे देतो, पण जमीन मलाच पाहिजे. असा अनेक गावांनी कमळाबाईच्या घराचा उमरा जिजावला, पण कमळाबाई त्यांच्या आमिषाला बळी पडली नाही. कमळाची जमीन म्हणजे चर्चेचा विषय झाला होता. गावातलीच काय, पण परगावातली माणसं पण कमळाबाईच्या जमिनीवर टपून होती. गावात रोज सांज सकाळ माणसं जमिनीचा विषय काढायची. चांगलं 2-4 महिने गावात ह्योच बोलबाला होता. शेवटी कटळून गावातली माणसं गेली, पण कुणाला कमळाच्या मनाचा थांग पत्ता लागला नाही. सखाराम पाटील मात्र गावात चालणाऱ्या वावड्या ऐकून होता, पण त्याने जमिनीचा विषय काय कुणापुढे काढला नव्हता. सगळ्याचं बोलणं तो ध्यान देऊन ऐकायचा, पण कुणाला एक शब्द सुद्धा बोलत नव्हता. सखारामानं पैशाची जुळणी करायला सुरुवात केली आणि एक दिवस कडूस पडल्यावर रानातनं येताना त्यानं कमळाबाईचं घर गाठलं. घरच्या अंगणातनच गाड्यानं दबक्या आवाजात हाक मारली, वहिनी, कमळा वहिनी. का व, कोण आहे? गुलाबराव, तुम्ही या की. कसं वाट चुकला? अहो किती दिवसानं दिसलं घर तुम्हासनी. या की घरात. दारातनच हाय काय काय हाय सारखं आपलं घोड्यावरनं येणं आणि जाणं तुमचं. असं म्हणत कमळानं बलाचं बटन दाबलं. तसा बलाचा उजेड पडला. तवर पाटलांनी पायातली पायतानं काढून पाटील घरात आलं. कमळाच्या खाटावर बसलं. खाट जरा करारली. तसं पाटलानं सावताला सावारलं. तेवढ्यात कमळाबाईनं पाण्याचा तांब्या पुढे केला. सकाळ पाटलानं पाण्याचा तांब्या घेऊन त्यातलं पाणी गटागटा प्यायला सुरुवात केली. अहो पाणी पिऊन तांब्या खाटाखाली सारला आणि वाल्या वाटावरनं हात फिरावला. तेवढ्यात त्याची नजर भिंतीवरल्या खंडूच्या फोटोवर गेली. तशी त्याला खंडूची आठवण आली. अहो खंडू म्हणजे सखाचा जीवलग मित्र. दोघं एकाच वयाची, एकाच आखाड्यात खेळलेलं पैलवान. पण खंडू सर्पदंशानं मेला आणि कमळाच्या भोगाला सुरुवात झाली. कमळाच्या आणि खंडूच्या लग्नाला 10-12 वर्ष तरी झाली असतील, पण पाळणा काय हल्ला नाही. खंडू गेल्यापासून कमळा खांगायला लागली. तिची जगण्यातली गुढीच संपली होती. कसं तरी शरडा करडात दिवस रामवायची. त्या देवानं तिच्या पदरात काही दिलेलं नाही. पाटलाची नजर फोटावर गेलेली कमळाबाईनं बघितली. तशी ती म्हणली, या वक्ताला कसं येणं केलं गुलाबराव? असं कमळाचा शब्द पाटलाच्या कानावर पडलं. तसं पाटलानं फोटोवरील नजर काढून कमळाकडे बघितलं. कमळा बिथाडाला टिकून बसलेली. आता पाटलानं थेट विषयाला हात घातला. त्याचं काय आहे, एक काम होतं. वहिनी, जरा स्पष्टच बोलतो. अहो बोला की गुलाबराव, तुम्ही काय मला परका आहेसा का? नाही, गावात बोबाटा उठलाय तो खरा आहे का? कशाचा व गुलाबराव? असं म्हणत कमळानं गालाला हात लावीत विचारलं. अहो तुम्ही डोंगराकडची जमीन ऐकताय म्हण. तसं नव, पर गावात असा बोलबोला चाललाय म्हणून विचारलं वहिनी बघा. पाटलाचं म्हणणं ऐकून कमळानं मान खाली घातली आणि ती शांत झाली. घरात चांगली शांतता पसरली. तेवढ्यात कमळानं मोठा श्वास घेऊन तोंडातनं शब्द काढला आणि ती म्हणली, अव गुलाबराव,
तुम्ही म्हणताय ते समज खरं आहे. अहो आता या गावात माझं असं कुणी उरलंय का? तेव्हा कशा पाहिजे जमीन ठेवू? ज्याची होती त्याला देवानं उचलला आणि मला ठेवलंय बघा या वनवासात. असं म्हणत कमळाला उमाळा फुटला. तिने पदराचा कोपरा दोन्ही हातात घेतला आणि बोलली, अहो देवाने एखादं लेकरू पोटाला दिलं असतं तर कशाला जमीन इकली असती सांगा की. पण देवानं नशिबाला वांज पण दिलं होता, तो नवरा पण ठेवला नाही. मरायच्या आधी मग समध्या मुलकातलं डॉक्टर केलं, राहिलं सायलं देव वृष पण केलं, पण नशीबच गांडू आणि कुणा संग भांडू. तुम्हाला तर माझं सगळं उघडच दिसतंय, म्हणून जमीन विकून भावाच्या पोराबाळांना पैसा देऊन टाकला, म्हणजे मला भाकरं तुकडा तरी घालतील. या गावात आता माझा सांभाळ कोणी करायला पण नाही. बावकी अशी उपारट्या काळजाची वाज म्हणत गावभर फिरती ती. मग सांगा मी काय कराय पाहिजे? आता पाटील कमळाचं म्हणणं ऐकत होता. कमळानं सगळं मनातलं पाटलाला सांगितलं. तसा पाटील पैलवान गडी तिचं ऐकून गोळासारखा पागाळला. त्याला काय बोलावं ते सुचना. त्यानं मान खाली घातली तशी कमळा म्हणाली, आव गुलाबराव गप का, बोला की, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. वहिनी, तुमची जमीन द्यायची असेल ना तर माझी काय हरकत नाही, पर मलाच दिली तर म्या तयार आहे. सांगा किती पैसे द्यावं? अव मला तरी काय पैसा उराव घेऊन जायचा आहे का? गुलाबराव, काय जगात भाव असेल त्याच भावानं घ्या म्हणजे झालं. अव लय जणांनी मला गळ घातली पण माझ्या मनाला रुचलं नाही. पण आमचं धनी आणि तुम्ही जीवलग मैत्र म्हणून तुम्हाला देऊन टाकते बघा. अहो भाऊ जय म्हणल्यात मस्त येऊन राहा. तुमच्याच बापाचं आहे सार, पण ती बरं दिसतं का? त्यांच्या दारात मोकळं जाणं. त्यांना म्हणलं माझ्या वाट्याला एखाद्या योग द्या, नाहीतर म्हणते ती ना, म्हणून म्याच जातो त्या गावातनं बघा. वहिनी, तुमचं पक्का आहे ना? नाहीतर बघा तुमचा विचार बदलायचा. तुमच्या मैत्राचा शपथ गुलाबराव. आणि काय सांगू? चालतंय मग तुमच्या भावाला व्यवहाराला बोलवून घ्या, म्हणजे कागद करून तुम्हासनी एका मुठीनं पैसे देतो. अहो ते उद्यालाच येणार आहे, तेव्हा तुम्ही या घरला मग बघू. चालतंय की मग बेत झालं. चला वहिनी येतो मी. असं म्हणून सखाराम पैलवानानं कांबळाबाईच्या घराच्या चांदवीनं घराकडे निघाला. जाताना गाड्याच्या तोंडावा आनंद होता. त्याला जमीन मिळतीये म्हणल्यावर गडी भरावून गेला. कधी पाटलीन बाईला सांगतोय असं त्याला झालेलं. रोज तालमीत पोरासनी कुस्तीचं धड द्यायला जाणारा पाटील थेट घराकडे वळला. घरात सांजच्या जेवणाची तयारी झाली होती. नेहमी पाटील लवकर येत्यात, आज काय एवढा टाइम लागला या विचारात पाटलीन बाई होत्या. तेवढ्यात पाटलांनी बाईच्या कानानं गाणं गुणगुणावं आवाज आला. पाटलीनं आतल्या घरातनं पडवीत आली. पाटील पाटलीनीकडे बघत म्हणला, अग मैना तुझी हवस पूर्वीन न तुला जोडीन. असं हे गाणं ऐकलं तशी पाटलीन म्हणल्या, स्वारी बोलतीच रंगात आली आहे, काय झालं एवढं? पाटलीन बाई, अहो खरंच आहे तसं, काय सांगताय? जेवाय तरी वाडा, सगळं सांगतो. पाटलाने सगळं पाटलीन बाईच्या कानावर घातलं. तशी पाटलीन म्हणली, कशाला नाही त्या भानगडीत पडताय तुम्ही? अहो हाय ही जमीन आपल्याच्यानं करायची होईना, त्यात आणि खरेदी करायचं म्हणताय. एकतर गडी मिळाना, गणपाही त्याचा कसा तरी कळतोया. तो गेल्यावर आपल्या बापाच्यानं जमायचं नाही. अव थोडक्यात जमीन मिळते या. गाव सगळा त्या जमिनीवर टपून बसलाय पैसा घेऊन, पण कमळानं त्यांना हुसकून लावलंय माझ्यासाठी. ते काय नाही, आपण व्यवहार करणारच.
नाही पिकला माळा तरी चालेल, माळावर कुकट पालन करू असं पाटील म्हणल्यावर पाटलीनबाई बाई तयार झाल्या. तशा पाटलीनबाई पाटलापेक्षा 4 बुक शिकलेल्या. त्यांना व्यवहार ज्ञान चांगलं होतं. पाटलीनबाईच्या मनात जमिनीचा विचार चांगलाच गोळायला लागला. सखा पाटलानं शेवटी कमळाबाईला सगळ्या परात जास्त पैसे देऊन तिची डोंगरालगतच्या पायथ्याची जी माळरान जमीन पदरात पाडून घेतली. जमीन खरेदी केल्याचा आनंद पाटील व्यक्त करत गावभर चक्रा मारायला लागला. सखा पाटलानं नेमकी जमीन केवढ्याला घेतली ह्याचा थांग पत्ता गड्यानं कोणाला लागू दिला नाही. तसा सखा पाटील पहिल्यापासून आतल्या गाठीचा माणूस. त्याच्या पोटात एक आणि व्हाटात एक असा त्याचा डावपेचाचा खेळ चालू असायचा. गड्याला पहिल्यापासून कुस्तीचा नाद लय होता. तसा पाटलाचाच घराणा पैलवानानं आणि त्यांच्या रक्तातच कुस्तीगिरी भरलेली. सखा पाटलाच्या घराण्याची दुसरी खासियत म्हणजे सखा पाटील त्याच्या बापाला एकटा, त्याचा बाप त्याच्या बापाला एकटा, त्याच्या आजोबा पण एकटीच होती. त्यामुळे पाटलाला जमीन जुमला बक्कळ होता. तरी पण सखा पाटलानं माळरानाकडची भाकड जमीन घेतली. तसं त्या जमिनीत काय राम नव्हता, नुसती मुरमाड जमीन. त्यात एक कडे कोरनं 4-2 चांगल्या मोठवाड पिपरणी होत्या, नाहीतर नुसती कॅतकाडाची खुरटी खोडक आणि उगी डोबऱ्या बाबळीन बोरीची नुसत्या, त्या बी नुसत्या तग धरून होत्या. त्यातनं पावसाळ्यात डोंगरातनं येणारं पाणी त्या जमिनीतल्या वगळाने यायचं. तशी त्या जमिनीत तारा पावसाळ्यात तेवढी 2-3 महिने त्यातनं गुरंढोरं चरायची, नाहीतर सालभर नुसता उघडा वागडा माळा दिसायचा. अशी कुचकामी जमीन पाटलाने घेतलीच कशी याचा ओलगडा काय कोणाला होत नव्हता. पाटील तसा पैलवान गडी. 5-25 गावात त्याला जोड नव्हता. त्याच्या कुस्तीचा नाद कोणी करीतच नव्हता. अनेक पैलवान त्याने चितपट केलेलं. देवाची देवपूजा चुकल पण पाटलाचा खोराक काय चुकत नव्हता. गडीत रोजची 2-4 अंडी तांब्याभर दूध प्यायल्याशिवाय घर सोडित नव्हता. ऊचपुऱ्या हाडाचा गडी. कुस्त्या करून आणि मेहनत करून गड्याचं शरीर चांगलंच पिळबाट झालेलं. आवड नुसतं खेळून दोन्ही कानाचं चोब हाटेलातल्या बाजावानी फुगलेलं. गरम गरम तेलात फुगलेल्या पुरीवानी दोन्ही गाल फुगलेलं. दुधा तुपानं आणि अंडे मटणानं पोसलेलं. मेहनतीनं कसलेल्या शरीराचा गडी. चालायला लागल्यावर माणसं नुसती बघतच राहायची. अंगात 3 गुंड्याची पैरण, नाडीचा गोळवाज लेंगा, पायात कोल्हापुरी पायतान. चालायला लागल्यावर पाण्याच्या कावडीसारखा नुसता कार 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 आवाज याचा. अहो एवढ्या ताकदीचा गडी पण मनाला लय बेकाड. हो, कुस्ती सोडली तर सशाच्या काळजाचा. पाटीला आबरूला लय जेवढा घाबरायचा त्याच्यापेक्षा बोथाटकीला लय घाबरायचा. सखा पाटील डोक्यानं सुमारच होता. पाटलीनबाईंच्या मानानं तो कमी शिकलेला. पाटलीनबाई तशा घरंदाज. हो, गरतीनच होत्या म्हणजे शिकल्या सवारलेल्या होत्या. पाटीलबाईच्या बापानं सखा पाटलाच्या कुस्तीवर त्यानं सुईरीक जोडली. सखा पाटलाचा गावोगाव पैलवान म्हणून दरारा होता. गावातल्या तालमीत तरणी ताटी पोरं त्याच्या पुढे चळाचळा कापायची.